नमस्कार मंडळी, मी संपदा आणि तुम्ही पाहत आहात तुमचं आवडतं प्लॉट गॅप। आणि आज आपण बोलणार आहोत एका अशा शब्दाबद्दल जो आपण प्रॉपर्टी घेताना, विकताना आणि इन्व्हेस्टमेंट करताना नेहमी ऐकतो, म्युटेशन। पण खरं सांगू, आपण सगळे म्युटेशन हा शब्द ऐकतो, पण यात एक्झॅक्टली होतं तरी काय? समजा तुम्ही एखादा प्लॉट विकत घेतला, पैसे दिले, ॲग्रीमेंट झालं, सेल डेट सुद्धा झालं, पण मग कुणीतरी तुम्हाला येऊन म्हणतं की अरे म्युटेशन केलं का? तेव्हा तुमचा चेहरा असा होतो, कारण आपल्याला वाटतं मी पैसे दिले, नोंदणी केली, मग अजून काय बाकी? आणि इथेच येतो आपला आजचा हिरो, तो म्हणजे म्युटेशन। सरळ भाषेत सांगायचं झालं तर म्युटेशन म्हणजे सरकारी नोंदणीमध्ये मालकाचं नाव बदलणं। जेव्हा एखादी प्रॉपर्टी आपण विकत घेतो, वारसा मिळतो, दानपत्र मिळतं किंवा मग पार्टिशन होतं, तेव्हा 7/12, फेरफार, सिटी सर्वे या सगळ्यांमध्ये तुमचं नाव ऑफिशियली अपडेट होतं आणि हीच प्रक्रिया म्हणजे म्युटेशन। आता मग प्रश्न येतो, म्हणजे सेल डीड पुरेशी नाही का? तर सेल डीड सांगते की तुम्ही प्रॉपर्टी खरेदी केली, पण सरकारी लँड रेकॉर्ड सांगतात की ती प्रॉपर्टी आता प्रत्यक्षात कुणाच्या नावावरती आहे। म्हणजेच या दोन्हीही गोष्टी वेगवेगळ्या आहेत। सेल डीड म्हणजे तुमच्या खरेदीचा पुरावा आणि म्युटेशन म्हणजे सरकारी नोंदणीतील मालकाचा बदल। आता बरेच जण असं म्हणतात की हे म्युटेशन इतकं महत्त्वाचं का? प्रॉपर्टी टॅक्स तुमच्या नावावर येतो, भविष्यात जमीन पुन्हा विकताना अडचणी येत नाहीत, कोणत्याही सरकारी कागदपत्री कामात अडथळा राहत नाही आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्या नावाचा कायदेशीर रेकॉर्ड बनतो। आता बघूयात हे म्युटेशन होतं कसं। सगळ्यात आधी सेल डीड किंवा संबंधित कागदपत्र हे नगरपालिकेत जमा करायचे, ऍप्लिकेशन देऊन म्युटेशन रिक्वेस्ट करायची। यानंतर अधिकारी तुमचे सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करतात। काही जिल्ह्यांमध्ये यासाठी हिअरिंग होते आणि या सगळ्यानंतर तुमचं नाव 7/12, प्रॉपर्टी कार्ड किंवा इतर कोणत्याही रेकॉर्ड मध्ये ऑफिशियली अपडेट केलं जातं। प्रॉपर्टी घेतली म्हणजे काम अर्ध झालं आणि म्युटेशन केलं म्हणजे काम पूर्ण झालं। तर मग मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये म्युटेशन म्हणजे काय आणि हे कसं केलं जातं हे अगदी सविस्तर पाहिलेलं आहे। तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या आवडत्या प्लॉट गॅपला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।